उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पहिल्यांदा कर्जत जामखेड मतदारसंघात दौरा। आमदार रोहित पवारांच्या नावे अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स। आपण मुस्लिमांना जवळ केल्यामुळे भाजपचं सौगात ते मोदी अभियान, ठाकरेंची टीका। तर शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरून अमित शाह आणि शिवस्मारकावरून देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। नाशिकच्या निर्धार मेळाव्यात चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंच्या दिलजमाईचं दर्शन। अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंच्या पाया पडतानाची दृश्य माझाच्या कॅमेऱ्यात कैद। उच्च न्यायालयाचा कॉमेडियन कुणाल कामराला अटकेपासून दिलासा। चौकशीसाठी कामराच्या अटकेची गरज नाही। उच्च न्यायालयाची मुंबई पोलिसांना चपराक, मात्र आम्ही कामराला प्रसाद देणारच, नरेश म्हस्केंची भूमिका। यंदापासून राज्यात नवं शैक्षणिक धोरण लागू। सीबीएसई पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रमाची 4 टप्प्यात अंमलबजावणी होणार। यंदा फक्त पहिलीसाठी नवं शैक्षणिक धोरण। राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची, 5वी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकावीच लागणार। नव्या शैक्षणिक धोरणात शिक्कामोर्तब। नाशिकच्या अनधिकृत दर्गा हटवल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाकडून कारवाईला स्थगिती। याचिकेवर उच्च न्यायालयानं तातडीची सुनावणी का घेतली नाही अशी विचारणा। हायकोर्टाकडे खुलासा मागवला। हिंदू धर्माच्या संस्थांवर मुस्लिमांना स्थान मिळेल का? वक्फ कायद्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचा सवाल। आज अंतरिम आदेशाची शक्यता। वादग्रस्त संपत्ती वक्फच्या ताब्यात की सरकारच्या, यावर काथ्याकूट झाला। घाटकोपरमध्ये मांसाहार करण्यावरून मराठी कुटुंबांना अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप। मनसे पदाधिकाऱ्यांकडून सोसायटीतल्या अमराठी कुटुंबांना समन्स। रॉबर्ट वाड्रांच्या अडचणी वाढणार। मनी लॉन्ड्रिंगच्या 3 प्रकरणात ईडी आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता। तर वाड्रांची आजही चौकशी। मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या तपासासाठी पश्चिम बंगाल पोलिसांकडून 9 सदस्यीय एसआयटीची स्थापना। तर हिंसाचार पूर्व नियोजित ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। सोन्याच्या दरात मोठी उसळी। सोनं लाखाच्या उंबरठ्यावर। प्रतितोळा 98,000च्या दरासह गाठला आजवरचा उच्चांक। अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध टोकाला। ट्रम्प यांनी चीनवर आणखी 100% कर लादला। एकूण कर 245%वर। आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्यामध्ये सुपर ओव्हरचा थरार। अक्षर पटेलच्या दिल्लीनं मैदान मारलं। राजस्थाननं जिंकलेला सामना गमावला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।